प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांची इच्छा होती की निवडणूक लढवण्याची. मात्र भाजपच्या वरिष्ठांना थेट राहुरीत येऊन त्यांची मनधरणी करावी लागली आणि त्यांनी माघार घेतल्यानंतर ही निवडणूक तुमच्यासाठी सोपी झाली असं म्हटलं जाते. आता त्यांची निवडणुकीमध्ये उभा राहण्याची इच्छा होती ती त्यांनी व्यक्त केली. बरोबर. पण भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व नेते मंडळींनी त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीचा त्यांनी मान सन्मान ठेवला. आता या परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीला सामोरे जायचं, आज त्यांना देखील तेवढी भावनिकता आहे, त्यांच्या मनामध्ये देखील तेवढा साहेबांविषयी आदर मान सन्मान आला. कारण की एक ठीक आहे, राजकीय क्षेत्रामध्ये विरोधक असणं म्हणजे काही कुठं शत्रू किंवा दुश्मन नाही. म्हणजे एक तो राजकीय क्षेत्रामध्ये समजा आता 2 जणांना काम करायचं असलं एका जागेसाठी तर 2 जण उभा राहतात. बरोबर. आणि मग कोण जिंकतं कोण हारतं म्हणजे लगेच ते दुश्मन झाले किंवा शत्रू झाले एकमेकाचे असे नाही. आता त्यांना देखील तेवढी भावना साहेबांच्या प्रती आली. कारण की ही घटना साहेबांची घडण्याच्या नंतर ते देखील घटना घडल्याबरोबर घरी आले होते. बरोबर. त्यानंतर 5-6 दिवसानंतर देखील ते पुन्हा एकदा मला भेटण्यासाठी आले होते. म्हणजे असं की वाईट यांनी नाही, पण आज त्यांच्या मनात देखील भावना आली की आता असा प्रसंग घडलाय एका परिवारावरती आमच्यावरती, त्यांच्याकडून कसा हातभार लागेल किंवा आम्हाला सहकार्य होईल ही भूमिका त्यांनी मनामध्ये ठेवून आम्हाला यामध्ये सहकार्य केले.